मित्रांनो, तुम्हाला राशन कार्डचा 12 डिजिट नंबर माहीत नाही आणि ऑनलाईन काढता सुद्धा येत नाही, तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही राशन कार्डचा 12 अंकी नंबर म्हणजे की SRC नंबर हा ऑनलाईन कसा काढू शकता। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर कोणत्याही वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा। मित्रांनो, तुम्हाला SRC नंबर पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर गुगलवर यायचं आहे। गुगलवर महाफूड नावाची सर्च केल्यावर तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा याची पहिली लिंक दिसणार आहे। पहिली लिंक दिसल्यावर त्याला ओपन करायचं। तुम्हाला इंटरफेस बघून दिसणार। मित्रांनो, तुम्हाला SRC नंबर चेक करण्यासाठी गुगलवर यायचं आहे। गुगलला आल्यावर महाफूड सर्च करायचं आहे। महाफूड सर्च केल्यावर तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा विभाग याची लिंक सर्च करायची। तुम्ही बघू शकता लिंकचं इंटरफेस। इथे लिंक उघडल्यावर तुम्हाला राईट साईडला खाली ऑनलाईन सेवा नावाचं ऑप्शन दिसणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिसणार आहे। त्यामधलं तुम्हाला सगळ्यात शेवटचं ऑनलाईन शिलापत्रिका व्यवस्था प्रणाली हे 5वं ऑप्शन इथे निवडायचं आहे। 5वं ऑप्शन इथे निवडल्यावर तुम्हाला आणखीन एक न्यू वेबसाईटवर तुम्ही लॉग इन होऊन जाणार आहे। इथे तुम्हाला न्यू वेबसाईट तुम्ही बघू शकता, नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम याच्यावर तुम्हाला साइन इनचं ऑप्शन दिसणार आहे। यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसणार आहे। यामधलं तुम्हाला पब्लिक लॉग इन चूज करायचं आहे। पब्लिक लॉग इन चूज केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे पब्लिक लॉग इनमध्ये इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसणार आहे। त्यामधलं तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, न्यू युजर म्हणून। इथे तुम्हाला विचारलं आहे आता की तुमच्याकडे राशन कार्डचा नंबर टाका म्हणते इथे 12 डिजिट, पण तो आपल्याकडे नंबरच नाही, तर आपण काय टाकता म्हणून तुम्हाला न्यू राशन कार्ड इथे निवडायचं आहे। न्यू राशन कार्ड निवडल्यावर तुम्हाला एक खाली फॉर्म येणार आहे मित्रांनो। तो फॉर्म आल्यावर तुम्हाला इथे तुम्हाला फॉर्म आल्यावर तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव, तुमचा नंबर, तुमचं सगळी जे माहिती विचारत आहेत त्या माहिती तुम्हाला एकदम परफेक्ट भरायची आहे। इथे बघू शकता इथे फॉर्म आला आहे। यामध्ये विचारलं आहे तुमचं लोकल लँग्वेजमध्ये नाव म्हणजे तुमचं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सेकंड याच्यात विचारलं आहे तुमच्या आधार कार्डवर जसं आहे तसं तुम्हाला नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ॲड्रेस, त्यानंतर लॉग इन ॲड्रेस, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर व तुम्हाला बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा इथे फिलअप करायचा आहे। इथे ॲक्युरेट सगळं माहिती इथे फिलअप करायची आहे मित्रांनो। तुम्ही कोणतीही माहिती इथे चुकवायला नको, तशी आधार कार्डमध्ये दिली आहे तशी इथे तुम्हाला फिलअप करायची आहे। आणि इथे तुम्ही सगळं काही फिलअप केल्यावर मित्रांनो इथे सर्व माहिती तुम्हाला ॲक्युरेट फिलअप केल्यावर मित्रांनो इथे बाजूच्या साईडला इथे हिरव्या रंगामध्ये व्हेरीफाय आधारचं बटन दिसणार आहे। इथे तुम्हाला क्लिक केल्यावर बघू शकता तुमच्या डिस्प्लेवर तुमचा राशन कार्डचा नंबर आलेला आहे, पण तो तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही मोबाईलची स्क्रीन थोडी छोटी करू शकता, किंवा तुम्ही PCवर लॉग इन असाल तर तुम्ही झूम थोडं कमी करू शकता, तरच तुम्हाला हा RC नंबर दिसणार आहे। नाहीतर तुम्हाला हा RC नंबर डेस्कटॉपवर आल्यावरही तुम्हाला हा दिसणार नाही। हा तुम्हाला एकदम परफेक्ट पाहायचा आहे मित्रांनो। एकदम तुमची स्क्रीन जर मोठी असेल तर छोटी करून पाहिजे आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर नक्की मला सांगा। चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया। धन्यवाद।